आपली संस्कृती, आपले संस्कार सदा राहू दे आपल्या सोबत. भारताच्या महान ग्रंथांचे आणि काव्यांचे संपूर्ण संकलन. सबस्क्राइब करा तिलक. हिला तुझ्या बरोबर घेऊन जा. गोकुळ बघायला आलीये ना. बघ राधे, या आमच्या यमुनामाई आहेत. यमुनाजी तर आमच्या गावातून सुद्धा वाहतात. या आमच्या देखील आहेत. राधे, तुझ्या अकस्मात इथे येण्याने मी चकित झालो आहे. अजून पृथ्वीवर आपल्या मिलनाचा क्षण तर आला नाहीये. ठाऊक आहे प्रभू, परंतु मी तरी काय करू. त्या दिवशी तुम्ही मुरली वाजवून मला जी साथ घातली, त्यानंतर बरसाण्यामध्ये राहणं मला शक्य नव्हतं. वडिलांच्या मनात संकल्पना इच्छा निर्माण करून गोकुळात येण्याचा बहाणा केला. आणि सत्य तर हे आहे की तुमचा विरह माझ्याच्यानी सहन होत नाही. राधे, तुला हा विरह सहन करावाच लागेल. आता तर विरह थोड्याच काळाकरता आहे, परंतु पुढे जाऊन तर तुला खूप मोठी विरह वेदना सहन करायची आहे. ठाऊक आहे मला. श्रीदामाने जे मला या धरतीवर 100 वर्षाचा विरहाचा शाप दिला आहे, मला तो सुद्धा भोगायचा आहे. हो, एका भक्ताने दिलेला शाप मी सुद्धा दूर करू शकत नाही. तरी सुद्धा
तरी सुद्धा काही नाही राधे. तसंही गौलोकात आपलं नित्य मिलन आहेच की, परंतु धरतीवर इथल्या परंपरांना अनुसरूनच आपल्याला राहायला हवं. आपलं हसणं, रडणं, सुख दुःख अथवा मानवी हतबलतेचा आभास सर्व काही धरतीवर राहणाऱ्या लोकांच्या परंपरांना अनुसरूनच असलं पाहिजे. जशी आज्ञा प्रभू. नारायण नारायण. बघ, भक्तराज नारद तुझ्या बालरूपाला वंदन करायला आले आहेत. हे माते, या धरतीवर एकत्र असं तुम्हा दोघांचं दर्शन प्रथमच होत आहे. या बालरूपातील युगुलाच्या दर्शनाचा मोह मला इथे खेचून घेऊन आला आहे. माझा प्रणाम स्वीकार करावा माते. हे माते, देवराज इंद्रांसह अनेक स्वर्गस्थ देवता, गंधर्व, किन्नर इत्यादी तुमची आरती करण्यासाठी आले आहेत. आणि तिथे शिवलोकात भगवान शिव सुद्धा या रूपाला पाहून आनंदित होत आहेत. आणि ब्रह्मलोकात स्वतः ब्रह्माजी या बालयुगुलाची स्तुती करत आहेत. आद्या शक्ती स्वरूपाया परमाह्लादकारिणी समाश्लिष्टम् उभोरूपम् राधा कृष्णम् नमाम्यहम्. भक्त वृंदों के प्राण प्यारे नमामि राधे नमामि कृष्णं. नमामि राधे नमामि कृष्णम. अनेक युगांमधून क्वचितच घडणाऱ्या श्रीकृष्ण राधेच्या बालरूपातील दर्शनाचा मोह आवरणं केवळ नारदांनाच नाही तर त्रैलोक्यातील सर्वांनाच कठीण होऊन बसलं होतं. यमुनेच्या साक्षीने जणू तिथे एक आनंद सोहळाच सुरू होता. त्या चैतन्य प्रवाहात डुंबणं म्हणजे तिथे उपस्थित प्रत्येकांसाठी एक पर्वणीच होती. साक्षात आदिशक्ती राधा आणि श्री परमेश्वर कृष्ण यांच्या अनेक लीला भविष्यात गोकुळात घडणार होत्या. त्या बाल युगुलाच्या पूजा आणि आरतीने राधा कृष्ण पर्वाचा एक मंगलमय आरंभ झाला होता. राधे कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण 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 हरे हरे. सर्वजण त्यांच्या भक्तीत आणि त्यांच्या आरतीमध्ये तल्लीन होऊन गेले होते. नमामि राधे नमामि कृष्णं.
भक्त वृंदों के प्राण प्यारे नमामि राधे नमामि कृष्ण। सुर मुनि कितने सपन संजोते योगी जप तप कर युग खोते तब जाकर इस युगल मूर्ति के बाल रूप में दर्शन होते बाल रूप में दर्शन होते। इस सृष्टि सारी यही पुकारे इस सृष्टि सारी यही पुकारे नमामि राधे नमामि कृष्णं। भक्त वृंदों के प्राण प्यारे नमामि राधे नमामि कृष्णं। तुम ही हो माता पिता हमारे तुम ही हो माता पिता हमारे नमामि राधे नमामि कृष्णं। भक्त वृंदों के प्राण प्यारे नमामि राधे नमामि कृष्णं। राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण राधे कृष्ण राधे कृष्ण राधे राधे कृष्ण कृष्ण। राधे ताजी गोड फळ. ए मुली, तुला घ्यायची आहेत फळ? नको माई, ताजी गोड आहेत. फळ घ्या फळ. ताजी गोड फळ. फळ घ्या फळ. ताजी गोड फळ. फळ घ्या फळ. फळ घ्या. दादा, फळ घ्या. खूप गोड आहेत. नकोय. थोडीशी घ्या. खूप गोड आहेत. नको हवेत माई. तू घे बाळा. नको आहेत माई. बरं. ताजी गोड फळ. मुलांनो, फळ घ्या. खूप गोड आहेत. एकदा सांगितलं ना आम्हाला नको आहेत. कमी भावाने देते रे पोरांनो. एकदा सांगितलं ना माई आम्हाला नको आहेत. आम्हाला खेळू देत. आम्हाला त्रास देऊ नकोस. ए, चल चल इकडे ये. या ससरा. प्रभू, फळ घ्या फळ. फळ घ्या फळ. भाऊ, ओ भाऊ, फळ हवी आहेत? नाही, मला फळं नको आहेत. खूपच गोड आहेत. नाही, नको आहेत. सकाळपासून बोनी झाली नाही बाळा. कमी भावाने देते. थोडी तरी घे. एकदा सांगितलं ना, नको आहेत आम्हाला. बरं, जशी तुझी इच्छा. फळ घ्या फळ. ताजी गोड फळ. फळ घ्या फळ.
कोणीच नाहीये. हे प्रभू, सगळं गाव फिरून आले, बरी पण झाली नाही. आज भुकेलं ठेवणार का प्रभू? बरं, जशी तुमची इच्छा. ही फळं गोड आहेत. हो, खूप गोड आहेत. घेशील? हो. किती? तू किती देणार? जितक्या फळाचं मोल देशील तितकी फळं देईन तुला. मोल? मोल काय असतं? मोल म्हणजे ठाऊक नाही का? नाही. किती भोळा आहेस रे बाळा. कुणाकडून एखादी वस्तू घेतल्यावर त्याच्या बदल्यात काहीतरी द्यावं लागतं. त्यालाच मोल म्हणतात. जसं धन. धन? धन कुठली वस्तू आहे? या नावाची तर एकही वस्तू माझ्याजवळ नाहीये. तुला माहित नसावं. जा, तुझ्या आईकडून घेऊन ये. आई तर यमुनेवर स्नानाला गेली आहे. घरात काही धान्य आहे? हो, खूप सारे आहे. मग जा, थोडंसं धान्य घेऊन ये. तेच मोल असेल. फळवाली, तू अशी कशी ग? माझी आई तर मला इतक्या वस्तू देते पण कधी मोल घेत नाही. गवळणी इतकं लोणी देतात तरीही काहीच मोल घेत नाहीत. हो, केवळ इतकंच म्हणतात की आमच्या मांडीवर बसून आम्हाला सुद्धा एकदा आई म्हण. तुझ्या मांडीवर बसून तुला पण आई म्हटलं तर फळं देशील मला? तू किती भोळा आहेस रे. माझी कितीही इच्छा असली तरी हे माझ्या नशिबात नाही की तुझ्यासारख्या मनमोहनाने माझ्या मांडीवर बसून मला आई म्हणावं. का? कारण मी चांडाळ जातीतली आहे. एक चांडाळीण तुझ्यासारख्या उच्च वर्गातल्या बालकाला तिच्या मांडीवर कशी बसवू शकेल? असं? अरे अरे, हे काय केलंस बाळा? कुणी पाहिलं तर अनर्थ होऊन जाईल. का होईल बरं? चांडाळीण काय मनुष्य नसते का? उच्च जात कनिष्ठ जात हा फरक मला नाही माहित. माझे तर सगळे सखा सुद्धा कनिष्ठ जातीतले. तू देखील माझ्या आईसारखीच भासते आहेस. तू तर मला कोणीतरी जादूगार वाटतोस बाळा. तुझ्या आलिंगनाने तर मला असं वाटलं की जणू माझ्या अंतरात्म्यात चैतन्याचा एक प्रकाश पसरलाय. अरे, याहून अधिक मोल मला या जीवनात कोण देणार? माझ्या बाळा, किती फळं हवी आहेत तुला? मला तर सर्वच हवी आहेत. सगळी? अच्छा. तू चिंता करू नकोस माई. मी तुला खूप सारं धान्य पण आणून देतो. आता धान्याची आवश्यकता नाही रे बाळा. तू जे दिलं आहेस तेच खूप आहे, खूप आहे.
माई, हा, घे बघ किती धान्य आणलं आहे मी तुझ्या करता. घे. वा, किती धान्य आणलंस रे. भरून आणलं होतं माई. वाटेत सर्व सांडून गेलं. केवळ इतकंच उरलं आहे. माझ्यासाठी तर हे सुद्धा पुष्कळ आहे. माझी टोपली तर यानेच भरून जाईल. आणि बाळा, आज तर खूप छान व्यवहार झाला रे. खूप छान व्यवहार झाला रे. खूप छान व्यवहार झाला. खूप छान व्यवहार झाला. घे, तुझी फळं घे. हे घे. खूपच चांगला व्यवहार झाला. खूपच छान व्यवहार झालास. खूप छान व्यवहार झाला. 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 जिथे मती कुंठित होते तिथेच कृष्ण लीला सुरू होते असं म्हणतात. ते काही उगाच नाही. एकीकडे ब्रह्मभक्तीची वाट दाखवावी आणि दुसरीकडे माया मोहाची दारं उघडून द्यायची आणि स्वतः मात्र गंमत बघत बसायचे. परब्रह्मही तेच आणि मायेचं जाळं फेकणारेही तेच. कृष्ण समजणं म्हणूनच खूप अवघड आहे. खूपच अवघड आहे. त्याची तक्रार करून काय मिळवलं आपण? मिळवलं तर काहीच नाही, उलट गमावूनच बसलो आहोत. हे सगळं तुझ्यामुळे झालंय कलावती. ना तू आम्हाला यशोदाजींकडे जायला उचकवलं असतास, ना आम्ही तक्रार केली असती, ना इतका मोठा कांड झाला असता. अशा लोण्यासारख्या कोवळ्या देहावर छडीने मारलं असेल असा विचार करून सुद्धा माझं अंग थरथरून जातं. हे त्याच पापाचं तर फळ आहे की आता त्याला आपण पाहू देखील शकत नाही. आता तो आपल्या जवळ कधीही येणार नाही. बघितलंस, फक्त तुझ्यामुळेच आम्ही सर्वजणी त्याच्या दर्शनापासून वंचित झालो आहोत. वर तू म्हणतेस की तू त्याच्यावर प्रेम करतेस म्हणून. तू काहीही म्हण वसुंधरा, मी तरी हेच सांगेन की माझं तुमच्यापेक्षा अधिक प्रेम आहे त्या लबाडावर. माझी फक्त पद्धत वेगळी आहे. अगं वेड्यांनो, भिकाऱ्यांसारखं मागून जे प्रेम मिळतं ते त्याच प्रकारचं असतं जसं कोणी दया दाखवून भाकर तुकडा भुकेल्यासमोर टाकतो. जर सन्मानानं प्रेम मिळवायचं असेल तर त्यालाही थोडा त्रास द्या, त्याला जरा उचकवा, थोडा आडमुठेपणा दाखवा, मग बघा प्रेमाचा आनंद. प्रेमाची कला देखील युद्धकलेसारखीच तर असते, ज्यात प्रतिद्वंदीवर आक्रमण करणं आवश्यक असतं. खूपच डावपेच असतात या प्रेमाच्या युद्धात सुद्धा.
म्हणूनच मी म्हणते की तो येईल, अवश्य येईल. का येईल? आपण आक्रमण जे केलंय त्याच्यावर, त्याचा बदला घेण्यासाठी. मला पूर्ण विश्वास आहे माझ्या खेळीवर. मग ती असं म्हणाली की युद्धानंतर जो तह होतो तो ठाम असतो, कारण दोघांनाही एकमेकांच्या ताकदीचा पूर्ण अंदाज आला असतो. ह्याचा अर्थ असा आहे की तो तह करायला तयार आहे. त्यांच्या बोलण्यावरून तरी असंच वाटत होतं की आपल्या सेनापतीला भेटल्याशिवाय त्यांना चैनच पडत नाही. आणि आपल्याला सुद्धा अनेक दिवसांपासून लोणी खायला मिळालं नाही. मग तर कन्हैया, आपण तहाची बोलणी केलीच पाहिजेत. अगदी बरोबर बोललास. खूप दिवसांपासून आपल्याला लोणी खायला मिळालं नाहीये. आपल्या सेनेचं मनोधैर्य खचत चालल्यासारखं वाटतंय. अर्थात. अरे, लोण्याच्या मोहाने तुम्ही सर्वजण विसरलात की त्यांनी या गोष्टीचं वचन दिलं होतं की परत कधी आपली तक्रार नाही करणार म्हणून. बोल मनसुखा बोल. त्यांच्यापैकी एकीने तरी म्हटलं की त्या परत आपली तक्रार नाही करणार म्हणून. आणि जी पहिली तक्रार केली ती, त्याच्यासाठी क्षमा मागण्याचा निश्चय केला त्यांनी? नाही, असं तर काहीच बोलणं नाही झालं. मग याचा अर्थ आहे की अजून तहाची योग्य वेळ आलेली नाही. जर त्यांना असं वाटत असेल की अजूनही त्यांचं पारडं जड आहे आणि त्यात त्यांच्या सर्व अटीतटी आपल्याला मान्य कराव्या लागतील, तर आपण आपलं युद्ध तोपर्यंत थांबवता कामा नये जोपर्यंत आपलं पारडं जड होत नाही आणि आपण त्यांना क्षमा मागण्यासाठी विवश करत नाही. म्हणजे याचा अर्थ युद्ध खूप वेळ चालणार नाही. आता असं नाही होणार. मला आता एक अशी चाल सुचली आहे की आपल्या एकाच हल्ल्याने त्या त्यांचे सर्व डावपेच विसरून आपल्याला शरण येतील. कारण प्रेमाची एकच रीत आहे, संपूर्ण समर्पण. परंतु ती योजना आहे तरी काय सेनापतीजी? हे बघा, सध्या अधिक मास चालू आहे, त्यामुळे त्या सर्व गवळणी कात्यायनी मातेचं व्रत करतात आणि वनात त्या पिंपळ वृक्षाखाली मातेच्या मंदिरात पूजा करण्यासाठी जातात. उद्या सकाळी तिथेच चला आणि जसं मी सांगतो तसंच करा. अगं नको. अरे, आहे कुठे तो? दिसला की नाही? किती वाट बघते त्याची. अरे, स्वतःवर तरी पाणी ओतून घे. कुठे तो? अरे, आहे कुठे? दिसतच नाहीये.
अगं, हा तर कान्हाच्या मुरलीचा आवाज वाटतोय. तिचाच आवाज इतका मनमोहक असतो. मी म्हटलं होतं ना, तो अवश्य येणार. बघा, तो स्वतःच आलाय. हो, पण तो आहे तरी कुठे? इथे जवळच कुठेतरी बसला असणार लबाड. चला त्याला बाहेर जाऊन शोधूया. चला 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 शोधूया. अगं, आपले कपडे कुठे? ते पहा, त्याचे छोटे छोटे पाय दिसत आहेत. हो, तोच आहे. कान्हा, ओ कान्हा. अरे कृष्णा, अरे आता कशाला लपतोयस? आम्ही तुझे पाय बघितले आहेत. तू इथे काय करतो आहेस रे? मी माझी मुरली वाजवतो आहे. पण तुम्ही सर्वजण इकडे काय करताय? आम्ही स्नान करत आहोत. चांगलं आहे, करा. कन्हैया, मला नदीच्या बाहेर यायचंय. मग या की. परंतु आमच्याकडे वस्त्र नाहीये. म्हणजे तुम्ही वस्त्रहीन होऊन स्नान करताय? हो. शी शी शी, तुम्हाला माहित नाही, नदीमध्ये वस्त्रहीन स्नान करणं पाप आहे. यामुळे नदी देवतेचा अनादर होतो. चूक झाली, पण आता आमची सहाय्यता कर. आमची वस्त्र कुणीतरी घेऊन गेलंय. जरा झाडावरून उतरून बघ तरी आमची वस्त्रे कोण घेऊन गेलंय. मी का जाऊन बघू? मला तर माझी मुरली वाजवण्यात आनंद वाटतो आहे. तू स्वतःच जाऊन बघ बरं. परंतु या अवस्थेत आम्ही पाण्याच्या बाहेर कसं येणार? ज्या प्रकारे पाण्यात गेला होता तसंच. तेव्हा तर इथे कुणीच नव्हतं. कोणीही नव्हतं? का खोटं बोलतेस? खरंच सांगतेय, कुणीच नव्हतं. अगं, भगवंत तर होते. भगवंत? हो, भगवंत. ऐकलं नाहीस? भगवंत तर सर्वत्र असतात. मग भगवंतांसमोर निर्वस्त्र का झालात? लाज नाही वाटली? चूक झाली मुला. आम्ही परत असं नाही करणार. आता आम्हाला अजून त्रास देऊ नकोस. आमची शरीरं थंडीने कापतायत. आमचं इतकंसं काम तरी कर की आमचे वस्त्र शोधून दे. आम्ही तुझ्या समोर हात जोडतो आहोत. ठीक आहे, मी तुमचं हे काम नक्कीच करतो. परंतु माझी एक अट आहे. अट? अगं, ते पहा, माझे कपडे त्याच झाडावर आहेत. तर आमचे कपडे तुझ्याजवळ आहेत तर? हो, इथेच माझ्याजवळ आहेत. धूर्त, म्हणजे तूच आमचे कपडे चोरून वर घेऊन गेलास? मी चोरले नाहीत. हे कपडे जमिनीवर पडले होते. मी विचार केला कोणीतरी चोरून नेल, म्हणून कपडे सांभाळून झाडावर ठेवले. तुम्ही म्हणता आहात की हे तुमचे आहेत, तर तुम्हाला देऊन टाकतो. पण माझी एक अट आहे. आम्हाला कुठलीही अटबीट ऐकायची नाही. निर्लज्ज, बेशरम. आधी लोणी चोरत होतास, आता वस्त्र सुद्धा चोरू लागलास. देऊन टाक आमचे वस्त्र परत, नाहीतर यशोदा मैयाला सांगून अशी पिटाई करवेन की आयुष्यभर लक्षात ठेवशील. असं आहे का? मग जा, कर तक्रार. अरे मनसुखा, तू तर म्हणत होतास की या बिचाऱ्या तह करू इच्छितात म्हणून. बघितलेस यांचे नखरे? अरे अरे, हो, बघतो आहे. अच्छा, तर सगळी भूत एकत्र आली आहेत तर. लक्षात ठेवा, सगळ्या गावकऱ्यांकडून तुमची पिटाई करेन मी. हे बघा, आम्ही तुमच्याशी तहाची बोलणी करायला आलो, परंतु असं वाटतंय की हे युद्ध अजून चालणार आहे. चांगलंच आहे. कृष्णा, या गावकऱ्यांकडे काय जाणार? आपण यांचे वस्त्र घेऊन त्यांच्या पतींना दाखवू, जेणेकरून त्यांनाही कळू देत की त्यांच्या बायका खुल्या वनात निवस्त्र होऊन कशा फिरतात ते. बोलतोय हा. कृष्णा,
आम्हाला दे ह्यांचे कपडे आणि तू पण खाली उतर. बघूच या आता. अरे देवा, काय बोलतोय? हो ना, काय बोलतोय देवा? हे तर खरंच घेऊन चालले. हो ना, अरे काय थांबायला हवं. अरे काय काय सुचत नाहीये. हा अरे 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 देवा, बापरे, आता काय खरंच चाललेत वाटतं. कसं जायचं ते? चला. अरे हो ना, खरंच चालले. अरे कुठे चालला ना त्यांना? अरे कोणीतरी थांबवा. अरे देवा, आता काय होईल? अरे अरे थांब, याचा खूप भयंकर परिणाम होईल. मनसुखा, ही घाबरवते आहे की खूप भयंकर परिणाम होईल. भयंकर ह्यांच्यासाठी होईल. तू घाबरू नकोस, चल. आता काय होईल? गावात खूप बदनामी होईल. नको नको कान्हा, असा निघून नको जाऊस. आम्ही कुणालाही काही सांगणार नाही. हो हो, आम्ही कुणालाही सांगणार नाही. थांबा. चल कृष्णा, बघू तरी त्या काय म्हणतायत. हो हो, आम्ही कुणाला काही सांगणार नाही. आमचे कपडे परत दे. बोलणी करायला तयार आहात? हो. मग आमच्या अटी ऐका. बोला. पहिली अट आहे की आज नंतर परत कधीही कोणतीही तक्रार घेऊन यशोदा मातेकडे जाणार नाही. बोला, स्वीकार आहे? हो, स्वीकार आहे. दररोज आम्हा सर्वांसाठी लोणी आणि ताक आणत राहाल. बोला, स्वीकार आहे? हो, स्वीकार आहे. आधीच्या तक्रारींकरता कान पकडून क्षमा मागा. आम्हाला क्षमा कर. वचन द्या की परत कधीही निर्वस्त्र होऊन नदीत स्नान करणार नाही. आम्ही वचन देतो आहोत. 5 वेळा उठा, बशा काढा. 1 2 3 4 5. आता आमच्या सेनापतीला प्रणाम करा. प्रणाम. कल्याण मस्तू. ठेवा सगळ्यांचे कपडे. आता चला, मागे वळून कोणी पाहू नका. डोळे बंद करून चला. किती कपटी आहे. एका खेळीतच हरवला आपल्याला. मला तर याच्याकडून हरणं सुद्धा आवडतं. त्याची मोहिनीच अशी आहे. मला तर खूप बरं वाटलं की आता दररोज त्याला भेटता येईल. परंतु त्याचे मित्र अतिशय धूर्त आहेत. तेच त्याला उलट सुलट गोष्टी शिकवतात. अगं, तू त्याच्यावर पुत्रावत प्रेम करतेस, तर त्याच्या मित्रांवर पण प्रेम करायला शिक. मानलं तुम्हाला सेनापतीजी. काय योजना सुचली तुला? एका डावातच मात केली सगळ्यांवर. याने नाही, त्यांना तर त्यांच्या प्रेमाने हरवलं. मनसुखा, प्रेमाचं युद्ध असंच तर असतं. यात जो हरतो तोच खरं तर जिंकतो. बरोबर बोललात प्रभू. प्रेमाचं तत्वज्ञान श्रीकृष्ण इतकं चांगलं कोणाला समजणार म्हणा. आपल्या आवडत्या व्यक्तीसाठी सर्व काही हरून सुद्धा सर्व काही जिंकल्याचा आनंद होणं हेच तर खरं प्रेम आहे. आणि अगदी आध्यात्मिक पातळीवर विचार केला तर त्या परमात्म्याच्या भेटीसाठी भौतिक जगातील सर्व गोष्टी त्यागून परब्रह्माशी एकरूप होणं हे सुद्धा अत्युच्च पातळीवरचं प्रेमच नाही तर काय. श्रीकृष्णाच्या साध्या साध्या कथा म्हणून वाचायला आणि ऐकायला सोप्या वाटल्या तरी त्यात एक जीवनाविषयक गूढ तत्वज्ञान सतत जाणवत राहतं. श्री कृष्ण चरितम गुणानुवादम
तत्प्रेरणा अहं करोमि मम भावगीतं हृदयस्य प्रीतं त्वत्पद्मपादे समर्पयामि। हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे कृष्ण। कृष्ण